नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1,500 रुपये कधी मिळणार त्या संदर्भात महत्त्वाची तारीख समोर आलेली आहे. तसेच लाडक्या बहिणींना KYC करावयास सांगितलेले आहे. तर अंगणवाडी मार्फत हा अर्ज भरून द्यायचा आहे. तो अर्ज कसा भरायचा त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा. जानेवारी महिना संपत आला आहे. जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे. तरी महिलांना अजूनपर्यंत हप्ता मिळालेला नाही. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात जानेवारीचे पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान हा हप्ता पुढच्या म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. लाडकी बहीण योजनेत डिसेंबरचा हप्ता देखील उशिरा देण्यात आला होता. जानेवारीचा हप्ता देखील उशिरा येणार आहे. जानेवारी महिन्यात तर पैसे येण्याची शक्यता फारच कमी आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लवकरच याबाबत घोषणा केली जाईल. राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका या 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाआधीच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. याआधीही महापालिका निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. त्यामुळे सरकार निवडणुकीच्या आधी खात्यात पैसे जमा करू शकतात. लाडकी बहीण योजनेत महिलांना KYC मध्ये अनेक अडचणी समोर आल्या आहेत. KYC करताना अडचणी आल्याने महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे आता महिलांची प्रत्यक्ष KYC केली जाणार आहे. महिलांच्या घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका पडताळणी करणार आहे. शासनाकडून जिल्हा परिषदांना म्हणजेच जिल्हाधिकारी यांना ईमेल पाठविण्यात आला आहे आणि त्या गुगल ड्राईव्ह मध्ये प्रत्येक गावानुसार तालुक्यानुसार याद्या या लाडक्या बहिणींच्या देण्यात आलेल्या आहे. तर मग ज्या ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर, जानेवारी तसेच नोव्हेंबर महिन्याचे हप्ते मिळालेले नाही त्या लाडक्या बहिणींना KYC करावी लागणार आहे. तर मग त्या लाडक्या बहिणींना विनंती अर्ज करावा लागणार आहे. तर कशा पद्धतीने हा विनंती अर्ज करावा लागणार आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विनंती अर्ज प्रति तालुका महिला बाल विकास अधिकारी तुमचा तालुका जिल्हा या ठिकाणी टाकायचा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा रद्द झालेला DBT लाभ दुरुस्त करून पुन्हा सुरू करण्याबाबत या ठिकाणी हा अर्ज दिलेला आहे. मी खालील सही करणार. अर्जदार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असून माझा या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ नोव्हेंबर 2025 पासून बंद करण्यात आलेला आहे. मी सत्यप्रतिज्ञेवर नमूद करते की KYC प्रक्रियेदरम्यान संबंधित सेवा केंद्राच्या चुकीमुळे माझ्या KYC मध्ये त्रुटी झाल्याने माझा लाभ थांबवण्यात आला आहे. माझ्या कुटुंबामध्ये कोणतीही व्यक्ती शासकीय नोकरीत कार्यरत नाही. माझ्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन नाही. तसेच आमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे. त्यामुळे मी सदर योजनेसाठी पूर्णतः पात्र आहे. तरी माझ्या आधार कार्डची पुन्हा तपासणी करून झालेली चूक दुरुस्त करण्यात यावी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मला पुन्हा सुरू करून द्यावा ही नम्र विनंती. योग्य ती कार्यवाही करून मला न्याय द्यावा ही नम्र विनंती. या ठिकाणी तुमचं नाव राहणार आहे, तालुका, जिल्हा, आधार क्रमांक, अर्ज क्रमांक, ठिकाण, दिनांक, मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. सोबत आधार कार्ड आणि रेशन कार्ड जोडायचे आहे आणि सही करून द्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे हे अर्ज द्यायचे आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया होऊन अंगणवाडी ताई
तुमचा रिपोर्ट वरती पाठवेल आणि त्यानुसार तुम्हाला पुढील महिन्यापासून हा हप्ता मिळणार आहे. तसेच मागील महिन्याचे सुद्धा पैसे मिळणार आहे. तरी काही अडचण आली तर 181 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. तरीही तुम्ही आता अंगणवाडी ताईकडून ही KYC करून घ्या आणि हा अर्ज त्यांना द्या, म्हणजे तुमची KYC होऊन जाईल आणि पुढील महिन्यात तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला फरकासहित मागील राहिलेले पैसे मिळतील. अशा प्रकारची ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. लाडक्या बहिणींसाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.